सिट डाऊन. अरे बघा इकडे लक्ष द्या. आपल्या इथे विधी स्वयंसेवक म्हणून माननीय श्री वैभव पंडित सर आलेले आहे. नमस्कार करा. समजलं. आता काय कशासाठी आलेले आहेत ते आपल्याला विद्यार्थ्यांचे काय न्याय आहेत, काय अधिकार आहेत हे आपल्याला सांगण्यासाठी वैभव पंडित सर इथे आलेले आहेत. आणि आपण सगळ्यांनी सरांना ऐकायचं आहे. गडबड नको करू वर्गात, शांत राहा. तर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. सर आपल्याला काय चांगली माहिती सांगत आहेत तर समजलं. आता सगळे जर अमोक शांत. तर आता आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहे. नमस्कार. नमस्कार. मला सांगा बद्दल तुम्हाला संविधानाबद्दल काय माहिती आहे? काहीच नाही सर मला माहिती आहे, मला माहिती आहे. सांग. आपलं संविधान म्हणे पुस्तकात वाचलं होतं सर म्या. तर 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं होतं म्हणे. बरोबर. सांग. मला पण माहित आहे सर. सांग ना. आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते सर. बरोबर. गुरुजी हुशार आहेत पोरं तुमचे. बरीच माहिती आहे. छान. आता मला सांगा संयुक्त राष्ट्रसंघाबद्दल काय माहिती आहे? काहीच नाही सर मला पण माहिती आहे. सर मला तर काही माहिती नाही त्याच्याबद्दल. तरी जाऊ द्या. संयुक्त राष्ट्रसंघाने 1989 साली मुलांसाठी कायदे तयार केले. असंख्य कायदे केले. त्यात काही करार आहेत, तुमचे अधिकार दिलेले आहेत आणि ती तुम्हालाच नाही तर जगातील सगळ्या मुलांना दिले. जसा जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, संरक्षणाचा अधिकार, हे सगळे अधिकार तुम्हाला दिले. बरं, आपल्या संविधानामध्ये सुद्धा असे अधिकार आहेत, हक्क आहेत. माहीत आहे? 21 अ नुसार शिक्षणाचा हक्क आहे. तुम्हाला मोफत शिक्षण मिळतं 6 ते 14 वर्षा वयोगटातील मुलांना. कलम 23 नुसार मुलांचा व्यापार, भीक मागणे यावर प्रतिबंध आहे. कलम 24 नुसार संरक्षणाचा अधिकार आहे. हे सगळे तुमच्यासाठीच कायदे तयार केलेले आहेत. आता हे कायदे मुलांसोबत काही चुकीच्या गोष्टी घडतात, तुमच्या पाठीशी अनुभव नसतो, तुमचं स्वतःचं संरक्षण तुम्ही करत नाही, म्हणून या सगळ्या कायद्यांचा वापर केला जातो. मग आम्ही ते कसे वापरायचे सर? आता कसे वापरायचे म्हणजे बघा, या कायद्याच्या आधारावर असंख्य कायदे तयार झालेले आहेत. मग ते बालविवाह असोत, बालकामगार असोत की विधी संघर्षग्रस्त बालक असो, यांच्यासाठी हे कायदे तयार केले आहेत. सर ह्या सरीचं बघा ना, हिचं लग्न ठरलं. हिची तर मजा आहे आता. सर माझी पण एक मैत्रीण आहे, तिच्यासोबत मला लग्न जोडायचं आहे सर. असं होत. एक मिनिट शांत बसा. असं करता येत नाही. 18 वर्षाखालील मुलीचे आणि 21 वर्षाखालील मुलाचे लग्न होत नाही, हे लक्षात ठेवा. सर माझे आई बाबा तर म्हणते की तू आता 16 वर्षाची थोडी झाली आणि तुझं लग्न उरकवलंच पाहिजे. नाही असं त्यांना करता येत नाही. बघ, तुझ्यासोबत लग्न करणाऱ्या मुलाला सुद्धा कायदेशीर कारवाई होते आणि तुझ्या आईवडिलांवर पण होऊ शकते. आता गुरुजी, हिच्या आईवडिलांना तुम्हाला भेटावं लागेल. नक्की. हां हो तुम्ही पण. सर हा म्हणणे शाळेतून गेल्यावर संध्याकाळी हॉटेलात कामाला जातो. हो का रे? बघ, 14 वर्षाखालील मुलांना हॉटेलसारख्या ठिकाणी काम करण्यास प्रतिबंध आहे. हॉटेल मालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, सायंकाळी 7:30 ते सकाळी 8च्या दरम्यान तर मुळीच जाता येत नाही. आता तुला काही अडचण असतील तर गुरुजींना भेटायचं. सर मला एक प्रश्न आहे. माझ्या घराच्या बाजूला उषा नावाची एक पोरगी आहे. तिच्यासोबत मास्तरानं काहीतरी केलं म्हणे, तिला तिच्या मायबापाने शाळेतून काढलं. आता हे शाळेतून काढलं म्हणजे काय? तिच्या शरीरासोबत कोणी छेडखानी केली असते, तिच्या लैंगिक अत्याचार सारखे होतात. याविरुद्ध पोक्सो ऍक्ट आहे. यानुसार सुद्धा मुलांना त्यांच्या लैंगिक छळाविरुद्ध मदत मिळतात. त्यांच्यावर अत्याचार झाला त्याबद्दल त्यांना पीडितांना सहाय्य केलं जातं. आता हे सगळं तुमच्यासोबत सांगण्यासाठीच मी इथे आलेलो आहे. पोक्सो म्हणजे काय? पोक्सो म्हणजे बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा. याद्वारे हे जे पीडित लोक, मुलं मुली असतात 18 वर्षाखालील, यांना सहाय्य केलं जातं. सर माझ्या घराजवळ नाही काही पशार आहे, त्यानं मोबाईलच चोरला. मोबाईल चोरला? आता बघा मुलांना, कोणतीही चोरी वाईट असते, ती करायची नसते. परंतु 18 वर्षाखालील एखाद्या मुलाने चोरी केली किंवा गुन्हा केला, त्याला विधी संघर्षग्रस्त बालक असं म्हणतात. या बालकांसाठी बाल न्याय मंडळ आहेत, निरीक्षणगृहे आहेत, या ठिकाणी त्यांची रवानगी केली जाते. आता बघा मुलांना, या ठिकाणी जेव्हा अशा मुलांना पकडल्या गेल्यानंतर किंवा 18 वर्षाखालील जरी मुलं असलं तर त्यांना कोणतीही सुरक्षा ठेव जमा न करता त्यांना सोडल्या जाते. ही त्यांच्यासाठीच म्हणलेल्या गोष्टी आहेत सगळ्या. सर आमच्याकडे कोणतीही योजना गावापर्यंत पोहोचतच नाही. पोहोचत नाही म्हणजे आता बघा, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने 2015 सालीच बाल सुलभ विधी सेवा व संरक्षण ही योजना तयार केली. या योजनेच्या माध्यमातून आमच्यासारखे पॅरालिगल व्हॉलेंटियर, वकील, काही मंडळी, तज्ज्ञ अशी गावागावात जाऊन, जसे मी तुमच्यासमोर माहिती सांगायला आलो, तसेच वेगवेगळ्या प्रॉस्पेक्ट अशीच माहिती सांगत असतात.
आता आमचं काम काय असतं की अशा एखाद्या लहान मुलांना अडचण आली कायदेविषयी तर त्यांना कायदेशीर सेवा देणे, सोबतच त्यांना एखाद्या वेळी व्यवस्थित अडचणी येतात, मग ते व्यवस्थित समजून घेणे, त्यांना पोलीस स्टेशन माहीत नसतं, प्रक्रिया काय ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतं, मग आमच्यासारखे पॅरालिगल व्हॉलेंटियर त्यांच्यासोबत घेऊन मग आमची सगळी व्यवस्था समन्वयाने काम करत असतात. मग एकमेकांना मदत करणे, पोलिसांसोबत जाणे, हॉस्पिटलपासून तर सगळ्या व्यवस्था ज्या प्रक्रिया आहेत ती पार पाडावी लागतात. आता मी तुम्हाला माहिती सांगितली, तुम्ही बाकीच्या मुलांना सांगा, तुमच्या घरच्यांना सांगा, इकडे तिकडे सगळ्यांनी सांगायची असते. ठीक आहे? हो सर. धन्यवाद सर, आपण खूप चांगली आमच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली. आता ते सगळ्यांपर्यंत पोहोचवतील. तुम्हाला काही समजलं का सरांनी सांगितलं तर? हो सर. समजलं? तुला काय समजलं ग? 18 वर्षे खालील मुलीचं लग्न कायद्याने गुन्हा आहे. अरे छान छान. सर ते म्हणे नाही का हो. 21 वर्षाचा झाल्याशिवाय त्याला लग्न नाही करता येत म्हणे. हा, छान छान. बाल कामगार हे गुन्हा आहे. हो का? खूपच छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अरे व्हेरी गुड. आता सरांनी सांगितलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. आपणही इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आता सरांना आपण शुभेच्छा देऊयात. चला स्टँड अप. 3 क्लॅप्स गो. धन्यवाद.